सन 1715 साली मुंबईच्या गव्हर्नरपदी चार्ल्स बूनची नियुक्ती झाली. चार्ल्स बूनने कान्होजी आंग्रेंची ताकद कमी करण्याचा चंग बांधला. 1718 साली त्याने खांदेरीवर आक्रमण केले. मराठ्यांनी नेटाने किल्ला लढवला आणि इंग्रजांना काहीही यश मिळू दिले नाही. त्यानंतर 1720 मध्ये इंग्रजांनी थेट बुलंद अशा विजयदुर्गावरच हल्ला चढवला. त्यासाठी चार्ल्स बूनने खास फ्राम नावाचे जहाज तयार करून आणले होते. फ्राम हे एक युद्ध जहाज होते. ते प्रचंड मोठे होते. त्याच्या भिंती अतिशय जाड होत्या, जेणेकरून समोरून येणारे तोफगोळे जहाजाचे नुकसान करू शकत नव्हते. त्याला फ्लोटिंग फोर्ट्रेस म्हणजे तरंगता किल्ला असं म्हणत. पण त्या विशाल फ्राम मधून डागलेले तोफगोळे विजयदुर्गाचं कणा इतकं नुकसान सुद्धा करू शकलं नाही. मराठ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजांच्या इतर युद्ध जहाजांवर मराठ्यांनी ताबा घेतला. इंग्रजांचे बरेच नुकसान झाले, तरी पण शहाणपण आले नाही.